छत्रपति संभाजीनगर में मंत्री दादा भुसे ने पत्रकार परिषद के माध्यम से टीईटी आंदोलन पर प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि महाराष्ट्र सरकार इस विषय पर गंभीर है और सभी शिक्षक संगठनों की अपील करते हुए कहा कि वे कल के आंदोलन पर पुनर्विचार करें और आंदोलन वापस ले। भुसे ने स्पष्ट किया कि सरकार की भूमिका सकारात्मक है और यदि संगठन संवाद चाहते हैं तो सरकार बातचीत के लिए तैयार है। उन्होंने बताया कि देश भर के अन्य राज्यों में इस मुद्दे पर क्या भूमिका है, इसका अध्ययन विभाग कर रहा है। ये मामला सर्वोच्च न्यायालय के अधीन है, इसलिए सभी बातें सार्वजनिक रूप से रखना संभव नहीं। कई संगठनों के साथ चर्चा हो चुकी है और शिक्षकों से लगातार संवाद जारी है। येणाऱ्या काळामध्ये मार्गक्रमण करता येईल या संदर्भात महाराष्ट्र शासन त्या ठिकाणी सकारात्मक विचार करतो आहे। यापूर्वी पण काही संघटनांच्या बैठका मंत्रालयामध्ये संपन्न झाल्या, त्यामध्ये सविस्तर चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे आणि देश पातळीवरचा हा निर्णय असल्यामुळे इतर राज्य पण काय भूमिका घेत आहेत त्याचाही आपण महाराष्ट्र शासन लक्ष ठेवून आहे। आपल्या शासनाच्या माध्यमातून विधी व न्याय विभागाकडे पण आम्ही या संदर्भात संवाद केलेला आहे। मला वाटतं की दोन पातळीवरनं आम्ही याचा मार्ग काढायला घेतो आहोत। देश पातळीवर इतर राज्य काय भूमिका घेतात, आपण आपल्या लेवलने काय करू शकतो आणि समांतर आपण जर माहिती घेतली तर आत्ताच्या ज्या काही टीईटी परीक्षा संपन्न झाल्या त्याच्यामध्ये हे जे काही आमचे जुने शिक्षक बंधू भगिनी आहेत त्यांनी पण त्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि म्हणून या दोन्ही प्लॅटफॉर्मवरनं त्यात मार्ग काढायचा आम्ही प्रयत्न करतो आहोत। मी सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती आवाहन करीन की महाराष्ट्र शासन या विषयाच्या संदर्भामध्ये गंभीर आहे, सकारात्मक काय निर्णय करता येईल त्या दृष्टिकोनातून मार्गक्रमण करतो आहोत।